EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भात पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वाचे एक अपडेट समोर आलेले आहे। सर्वांना ही अपडेट माहीत असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। तुम्हाला माहीत आहे 3 आणि 4 तारखेला EPS 95 पेन्शन वाढीसंदर्भात किंवा आणखी 3 मुद्द्यांसंदर्भात दिल्ली येथे नवी दिल्ली जंतर मंतरला एक मोठं आंदोलन केलं जाणार होतं। त्याच्या तयारीत सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत असतील, जिथे वीरेंद्र सिंग असतील किंवा बाकीचे जे विजय पाटील असतील किंवा बाकीचे काही प्रतिनिधी आहेत किंवा सर्वच पेन्शनधारक हे त्याच्या तयारीत होते। काही पेन्शनधारक तिथे पोहोचलेले सुद्धा होते, परंतु त्या संदर्भातच अतिशय एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी झूम मीटिंग घेत काल रात्री ही अपडेट दिलेली आहे आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मंत्र्यांकडून किंवा वित्त मंत्र्यांकडून, सरकारकडून जे EPS 95 पेन्शनधारक आहेत, ते प्रतिनिधी आहेत, त्यांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे किंवा आश्वासन म्हटलं तरी चालेल, आश्वासन देण्यात आलेलं आहे। तर हे आश्वासन कोणतं आहे, तुमची पेन्शन वाढ कधी होणार, या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात असेल, मेडिकल कन्सेशन संदर्भात असेल किंवा त्यांच्या फॅमिली पेन्शन मध्ये ऍड करण्यासंदर्भात असेल किंवा DA संदर्भात असेल, 4 मागण्या संदर्भात जंतर मंतरला 3 आणि 4 तारखेला EPS 95 पेन्शनधारक मोठ्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करणार होते आणि त्याची 3 आणि 4 तारीख ही फिक्स करण्यात आली होती। त्याचा अल्टिमेट म्हणून महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर सुद्धा बऱ्याच ठिकाणी मीटिंग किंवा EPFOच्या ऑफिसवरती मोर्चा नेण्यात आले। आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली होती कोल्हापूरमध्ये जे मोर्चा आहे किंवा कोल्हापूरमधून मीटिंग सुरुवात करण्यात आली, तिथे मीटिंग झाली। अंबाबाईच्या चरणी नारळ फोडून ही मीटिंग सुरू करण्यात आली होती, हे तुम्हाला माहित आहे, पहिल्या व्हिडिओमधून आपण पाहिलं आहे या अगोदरच्या। त्यानंतर हुबळी येथे, विजयपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सगळीकडे EPFOच्या ऑफिसवरती मोर्चे झाले। त्यानंतर हा सरकारला अल्टिमेट होता, प्रत्येक वेळी 2। त्यानंतर झूम मीटिंग सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत असतील, तसेच वीरेंद्र सिंग असतील किंवा बाकी प्रतिनिधी असतील, यांनी झूम मीटिंग घेऊन सुद्धा या ज्या बातम्या आहेत किंवा हे जे प्रसार आहे ते प्रचार आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत केला होता आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा त्या झूम मीटिंगचे व्हिडिओ आहेत ते पोस्ट केले होते, तुम्ही पाहिलेच असतील, तो या अगोदर झालेले। तो सरकारला त्यांचा अल्टिमेट होता आणि सरकारला काल दुपारी म्हणजे 4च्या दरम्यान माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक लाईव्ह घेत सांगितलं की म्हणजे सर्व EPS 95 पेन्शन धारकांना रिक्वेस्ट केलीच, परंतु सरकारला सुद्धा सांगितलं की 3 आणि 4 तारखेचा अल्टिमेट आहे। 3 आणि 4 तारखेच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला न्याय दिला तर आम्ही ते आंदोलन मागे घेणार आहोत, आंदोलन करणार नाही असा अल्टिमेट सरकारला माननीय कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्ह घेत दिला। परंतु वीरेंद्र सिंग हे नवी दिल्लीमध्ये तिथे पोहोचले होते आणि त्यांनी काही मंत्र्यांची किंवा सरकारी ऑफिसरची भेट घेतली असता त्यांच्यापर्यंत एक महत्त्वाचे अपडेट सरकारने पोहोचवलेले आहे, म्हणजे सर्वच EPS 95 संदर्भात 3 आणि 4 तारखेला जे नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरला एक मोठं आंदोलन, आक्रमक आंदोलन केलं जाणार होतं, ते आंदोलन आता होणार नाही आणि त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे। आता तुम्ही म्हणाल काय पॉझिटिव्ह रिझल्ट आला का, कारण कमांडर अशोक राऊत असं म्हटले होते की आम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल दिला तर आम्ही हे आंदोलन माघारी घेऊ। त्यामुळे काय झालं तर माननीय कमांडर अशोक राऊत यांनी रात्री लाईव्ह सांगितलेलं आहे की दिल्ली बॉम्बस्फोट असेल किंवा आता सध्याचं पार्लमेंट असेल, संसदेचे मीटिंग्स असतील, यामुळे बऱ्याच ठिकाणी आपलं जर आंदोलन झालं तर अडचण येऊ शकते असं सरकारकडून अपडेट आलेले आहे। त्यामुळे सरकारने असं सांगितलेलं आहे की तुमच्या मागण्या ज्या आहेत आम्ही त्यांचा विचार करून त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तुम्ही हे आंदोलन करू नका असे सरकारकडून रिक्वेस्ट आलेले आहे। आता कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की आपण सुद्धा आपल्या जनतेचा असेल किंवा देशाच्या हिताचा विचार करून आपण सुद्धा हे आंदोलन मागे घेणं गरजेचं आहे, पण
जर 3 आणि 4 तारखेला जर 5 तारखेच्या पुढं आपल्या लेटरचं जे प्रत्युत्तर, आता हे आंदोलन का करणार होते तर आपल्याला ऑक्टोबरमध्ये 13 ऑक्टोबरला एक नवी दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं, मीटिंग झाले होते श्रम मंत्र्यांबरोबर. त्यानंतर लिखित स्वरूपात ईपीएफओच्या ऑफिसरची साईन घेऊन लिखित स्वरूपात एक लेटर दिलं होतं आणि त्या लेटरमध्ये आपल्या मागण्या लिहिल्या होत्या आणि आम्ही ते लवकरच पूर्ण करू असं सुद्धा सांगितलं होतं. परंतु या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत आणि ते लेटर प्रतिक्रियेत आलेलं नाही. म्हणजे त्या लेटरवरती कोणतीही प्रक्रिया आतापर्यंत सरकारने केली नाही आणि त्याची प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यासाठीच आम्ही झगडत आहोत असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं आणि त्यासाठीच हे आंदोलन होणार होतं. आणि अल्टिमेट म्हणून बऱ्याच ठिकाणी ईपीएफओच्या ऑफिसवरती त्यांनी मोर्चाही सुद्धा नेलेले होते आणि वीरेंद्र संघ तिथे पोहोचले होते. त्यामुळे सरकारने असं सांगितलं आहे की आत्ताच झालेला तुम्हाला माहीत आहे दिल्ली बॉम्बस्फोट असेल, दिल्ली बॉम्बस्फोट किंवा बाकीचे दिल्लीमध्ये प्रदूषण असेल किंवा प्रदूषणाचा पण तुम्हाला माहीत आहे अंक किती गेलेला आहे दिल्लीचा, त्यानंतर बाकीचं असतील किंवा संसदेचे मीटिंग, पार्लमेंटचे मीटिंग, आता इलेक्शनला चालू होत आहे, या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणं आणि कारण मागच्या वेळी त्यांनी नवी दिल्लीत पाहिलेलं आंदोलन होतं, EPS 95 पेन्शनधारक बरेच उपस्थित होते, ते मोठं आंदोलन झालं आणि त्यापेक्षाही हे मोठं आंदोलन होऊ शकतं हे सरकारपर्यंत अल्टिमेट पोहोचलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारने असं सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं ज्या मागण्या आहेत 3 ते 4 मागण्या त्यांचा लवकरच विचार करून तुम्हाला न्याय देऊ, तुम्ही आंदोलन मागे घ्या असं सांगितलेलं आहे. आता कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे वीरेंद्र सिंग असतील, बाकीचे जे प्रतिनिधी आहेत यांनी लाईव्ह झूम मीटिंगमध्ये रात्री हे सांगितलं की जर ह्या मागण्या 5 तारखेच्या आतमध्ये आपल्याला यावरती पॉझिटिव्ह रिझल्ट दिला नाही, म्हणजेच 5 डिसेंबरच्या, आता 3 आणि 4 तारखेला आंदोलन होणार होतं, त्यामुळे 5 तारखेच्या आतमध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट दिला नाही तर आपण पुन्हा आंदोलन करायचं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 3 आणि 4 तारखेला झालं नाही आंदोलन, कारण सरकारची पण रिक्वेस्ट आहे आणि आपण सुद्धा सर्व बाजूने आपल्या देशाचा विचार करायलाच हवा, जनतेचा विचार करायलाच हवा आणि स्वतःचा सुद्धा विचार करायला हवा, कारण दिल्लीचा प्रदूषणाचा उच्चांक हा जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आहात, स्वतःचा सुद्धा विचार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं. परंतु तुम्हाला म्हणजेच EPS 95 पेन्शनधारकांना जर 5 तारखेच्या आतमध्ये न्याय दिला नाही तर मात्र आपण पुन्हा आंदोलन करायचा असा इशाराच माननीय कमांडर अशोक राऊत यांनी दिलेला आहे. शिवाय वीरेंद्र सिंग तिथे पोहोचलेले आहेत, त्यांनी सुद्धा सरकारला हेच सांगितलेलं आहे, आम्हाला 5 तारखेपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असं सांगितलेलं आहे. तर यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा आणि कारण त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी त्यांची झूम मीटिंग बघितली असेल काल, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच जण आहेत की जे दिल्लीमध्ये जंतर मंतरला जाणार आहेत, त्यांनी तिकीट सुद्धा काढलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.